जय जय रघुवीर समर्थ। बहुशास्त्र धुंडाळिता वाड आहे, जया निश्चयो एक तोही नसाहे। मती भांडती शास्त्र बोधे विरोधे, गती खुंटती ज्ञान बोधे प्रबोधे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 157 ह्याचं चिंतन अभ्यासणार आहोत। गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी आम्हाला या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये असलेल्या मूर्खांची ओळख करून दिली, जे जग जाहीर करतात, अनेकदा मोठ्या मोठ्या सभांमधून आपल्याला ईश्वरीय दर्शन झाल्याचा दावा करतात, जे अहंकाराच्या आधाराने केवळ पोट भरण्यासाठी किंवा आपलं स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ईश्वरीय दर्शन या चर्मचक्षूंच्या आधाराने झाल्याचं एक प्रकारे भांडवल करतात, अशा अहंकारी जीवांना समर्थांनी मूर्ख म्हटलेलं आहे। आणि ते स्वतःला पूर्ण ज्ञानी अशा दृष्टीने जगासमोर प्रोजेक्ट करत असतात। मग हे ईश्वरीय तत्व जे खरं तर अनुर्वाच्य प्रांताचा विषय आहे, जिथं शब्द पोहोचू शकत नाही, जिथं उन्मन झालेलं मन परत माघारीच येत नाही, ही जी जगद्गुरु तुकाराम महाराजांपासून समर्थांपर्यंत आपल्याला सगळ्यांनी सांगितलेली अवस्था आहे, अशी ही अवस्था हृदयामध्ये अनुभवावी लागते। तो जाणता कसा असतो, ज्याचा मीपणा संपलेला असतो, त्याचं चिंतन आपण गेल्या श्लोकामध्ये या शिवधनुष्य प्रसंगाच्या आधाराने बघितलं। सज्जनो, पण इथं एक प्रश्न असा येतो की मनुष्य या ईश्वरीय तत्वाचा अनुभव झाला आहे, यासाठी काय काय प्रकारचे प्रयत्न करत असतो बरं? कशा दृष्टीने त्याच्या अहंकाराला खतपाणी घातलं जातं? तर त्या अहंकाराला खतपाणी घालण्याचं शास्त्र हे मनुष्याची बुद्धीच बऱ्याचदा करत असते। बुद्धीच एक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने मशागत करून मनुष्याच्या अहंकाराला खतपाणी घालते। या बुद्धीला भरोसा असतो की आपण जसं पोट भरण्याची विद्या 4 पुस्तकं वाचून मिळवली, डिग्री मिळवली, त्याचप्रमाणे हे परमार्थाचं ज्ञान देखील आपण ग्रंथांच्या आधाराने, शास्त्राच्या आधाराने संपादन करू शकू। बघा, समर्थांचे हे सगळे श्लोक आहेत ना, त्याला दोन्ही अंग आहेत, आणि ती दोन्ही अंग नीट समजून नाही घेतली तर जीव हा कुठल्या तरी चुकीच्या भूमिकेमध्ये जाऊन पडू शकतो। आता इथं समर्थ म्हणतात, आपण पहिल्यांदा त्या श्लोकाचा सरळ अर्थ बघूयात। बहुशास्त्र धुंडाळिता वाड आहे। अनेक शास्त्र बघितली, परंतु अशी अनेक शास्त्र, अनेक ग्रंथ डोळ्याखालून घातले तरी देखील त्याचं संपूर्ण समाधान होत नाही, कारण शास्त्रांना अंत नाही। आपल्याच सनातन धर्मामध्ये 18 पुराणे, कितीतरी प्रकारच्या विद्या, किती प्रकारची शास्त्र, उपनिषद, कितीतरी प्रकारची ब्रह्मसूत्र, आपल्याला या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी एक आयुष्य पुरू शकत नाही। न जाणे अनंत जन्मांचं अध्ययन केलं तर कदाचित काही अंशात्मक रूपाने आपण या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करू शकू। आणि एक ग्रंथ वाचल्यानंतर पुन्हा दुसरा ग्रंथ वाचला की काय होतं? जया निश्चयो एक तोही नसाहे। कारण मनुष्य जेव्हा खूप सारी पुस्तकं वाचतो ना,
त्यावेळेला त्याच्या अंतरंगामध्ये तो स्वतःच गोंधळून जातो की नेमकं खरं काय, हे खरं आहे का हे खरं आहे. कारण बघा, आता हा मनाच्या श्लोकाचा एक श्लोक आपण जरी घेतला अभ्यासाला, तरी आपल्याला गेल्या श्लोकाच्या आधाराने जर थोडासा सूक्ष्मत्माने विचार केला तर लक्षात येतं की अरे, ह्या 2 श्लोकांमध्ये तर थोडी विसंगती वाटते. म्हणजे एवढ्याशा 205 श्लोकांमधल्या कधी कधी 2 श्लोकांमध्ये आपण गोंधळून जाऊ शकतो. मग इथं तर खूप सारी शास्त्र, खूप साऱ्या त्याच्या उपशाखा, खूप सारे ग्रंथ, हे सगळं वाचत बसलो तर मनुष्याच्या पदरामध्ये एकच गोष्ट पडते आणि तो म्हणजे वैचारिक गोंधळ. बहुशास्त्र धुंडाळिता वाड आहे, जया निश्चयो एकतोही नसाय. त्याच्या हृदयामध्ये निश्चय होत नाही नेमकं काय करायचंय. कारण का? मती भांडती शास्त्रबोधे विरोधे. आपली ही बुद्धी वैचारिक संघर्ष निर्माण करते. या वैचारिक संघर्षातून मनुष्य भांडू लागतो एकमेकांशी. त्याला कळत नाही नेमकं काय करायचं, हे खरं का हे खरं. मती भांडती शास्त्रबोधे विरोधे. आणि त्यामुळं त्याचं काय होतं, गती खुंटती. जी या आत्मवस्तूकडे त्याला झेप घेण्यासाठी गती हवी आहे, ती गती काही केल्या त्याला प्राप्त होत नाही. कारण या बुद्धीचे नांगर टाकून या अहंकाराच्या खतपाण्याने पुष्ट झालेली त्याची ही बुद्धी ही एकमेकांशी सतत भांडत राहते. गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. या अशा अज्ञानात्मक झालेल्या बोधातून त्याची गती थांबून जाते. फार मोठं नुकसान होतं. फार कष्टप्रद असा हा प्रांत आहे. सज्जनो, याचं अनुमोदन श्री ब्रह्मचैतन्य महाराज करताना म्हणायचे की मनुष्याने वाचनाला देखील एक मर्यादा ठेवावी. खूप भारंभार वाचत जाऊन काय नेमकं प्राप्त होणार आहे याचा विचार करावा. कारण वाचनाचं मनन झालं पाहिजे, मननाचं चिंतन झालं पाहिजे, चिंतनातून निजध्यास लागला पाहिजे आणि तो निजध्यास कृतिशील झाला पाहिजे. हे खऱ्या अर्थाने वाचन आहे. मी ती कथा आपल्याला सांगतो ना की एकदा पूज्य भाऊसाहेबांना गोंदवल्यामध्ये महाराज देहामध्ये असताना एकादशीला महाराजांनी भाऊसाहेबांना सांगितलं, भाऊसाहेब मी जरा जाऊन येतो, तोपर्यंत आपण नाथ भागवत वाचायला सुरुवात करावी. महाराज गेले आणि ते काम पटकन झालं. 10-15 मिनिटातच महाराज परत आले. तोपर्यंत भाऊसाहेबांनी पोथी वाचून पुन्हा सगळी बांधून वरती ठेवून दिली होती. महाराज म्हणाले, अरे इतक्या लवकर नाथ भागवत वाचून झालं भाऊसाहेब? भाऊसाहेब हात जोडून म्हणाले, महाराज मी वाचायला घेतलं, पण काही ओव्या गेल्यानंतरच त्यांचं वाक्य आलं की गुरु हे परमतत्व आहे. गुरु आज्ञेशिवाय, गुरुच्या वचनांशिवाय आपण काही करू नये. गुरुवरती संपूर्ण श्रद्धा ठेवली असता ईश्वराची प्राप्ती होते. मी म्हटलं बस, मला जेवढं पाहिजे होतं तेवढं मिळालं आणि ते मिळाल्यामुळं मी ते सगळं बांधून ठेवलं. महाराज फक्त स्मितहास्य करून म्हणाले, वा वा, ह्याला म्हणतात खरं वाचन. सज्जनो, बघा, या ग्रंथांमधून नेमकं मला माझ्या जीवनात सारभूत काय आहे ते तत्व आपण ग्रहण करावं आणि ते तत्व ग्रहण करून त्यावरती अत्यंत निष्ठेने आपण चालत राहावं. पण समाजामध्ये याची एक उलटी दिशा आपल्याला दिसते. लोक आजकाल डॉक्टरेट करतात बघा. चांगली गोष्ट आहे, फार योग्य आहे. अध्ययन होतं त्या निमित्ताने. मनुष्य संत वाङ्मयांवरती देखील डॉक्टरेट करतो. त्यामुळं अनेक वेगवेगळे पैलू, अनेक संशोधनं देखील घडतात. हे सगळं उत्तम आहे. पण हे सगळं एक लक्षात घ्या की हे सगळं बुद्धीचं विचारधन आहे. त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा नकारात्मक भाव नाही. पण ह्या डॉक्टरेट केल्यामुळं मला ईश्वरीय तत्वाची प्राप्ती होईल असा जर आपला भ्रम असेल तर तो भ्रम मात्र आपण विसर्जित करायला हवा. कारण या ईश्वरीय तत्वाची अनुभूती होण्यासाठी डॉक्टरेट होण्याची गरज नाही. मला सांगा, जगद्गुरू तुकाराम महाराज पुणे युनिव्हर्सिटीमधून काय पहिले बॅचलर ऑफ आर्ट झाले आणि मग त्यांनी अभंग लिहिले का? माऊलीच्या ज्ञानेश्वरीमध्ये एवढ्या विलक्षण उपमा, एवढे सुंदर सुंदर अलंकारित शब्द आहेत. माऊलीने कुठल्या कॉलेजमधून जाऊन पहिले ग्रॅज्युएशन केलं का हो? डॉक्टरेट केलं का हो? नाही. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, झरा तो मूळचा खरा. या संतांनी एकच गोष्ट केली, ते फार शास्त्रज्ञानाच्या मागं लागले नाहीत. याचा अर्थ असाही नाही की त्यांनी ग्रंथांचा अभ्यास केला, निश्चितच नाही. बघा, जी माऊली रेड्याच्या मुखामधून वेद वदवू शकते ती वेद संपन्नच असली पाहिजे.
तिच्यामध्ये होतं म्हणून तर रेड्याच्या मुखातून ते आलं. माझे जगद्गुरू तुकाराम महाराज भागवताचं मर्म जेव्हा आपल्या गाथेमधून सांगतात, याचा अर्थ तुकाराम महाराजांनी भागवताला पूर्णपणे पचवलं होतं. आणि संत चरित्राचे अभ्यासक सांगतात की तुकाराम महाराजांनी भागवताची अनंत पारायणं केली होती भंडारा डोंगरावरती निवांत एकांतामध्ये. ग्रंथ तो आहे जो आपल्या ग्रंथी सोडवतो. बघा, आयुर्वेदामध्ये किंवा होमिओपॅथीमध्ये रोग पूर्णपणे जाण्यासाठी तुम्हाला प्रदीर्घ काळ ट्रीटमेंट घ्यावी लागते. एक प्रकारची औषधं तुम्हाला बऱ्याच वेळेसाठी दिली जातात. असा विचार करा की तुम्ही 15 दिवसात काही मला परिणाम मिळाला नाही म्हणून तुम्ही दुसऱ्या वैद्याकडे गेला, त्याने काही दिलं नाही म्हणून तिसऱ्या वैद्याकडे गेला, तर यापैकी कुठलाच वैद्य तुम्हाला दुरुस्त करू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, जीवनाला आधारभूत एकच ग्रंथ हवा, एकच संत हवा आणि एकच मंत्र हवा. या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संदेह नाही की जीवनाला ग्रंथाचा आधार हवा, पण तो ग्रंथ एकच हवा. एका ग्रंथावरती फार जास्त विचार करण्याची गरज नाही. कुठलाही एक ग्रंथ घ्यावा, दासबोध घ्या, गाथा घ्या, नाथ भागवत घ्या, ज्ञानेश्वरी घ्या. तुम्हाला अगदी आणखीन अद्वैतामध्ये जायचं असेल, चांगदेव पासष्टी घ्या. आणखीन वरती तर गीतापासून उपनिषदांपर्यंत तुम्ही जाऊ शकता. जिथं तुमची रुची आहे, जिथं तुमची गती आहे, आणि मी म्हणतो त्याही पलीकडं जे तुमच्या सद्गुरूंनी त्याच्या जीवनामध्ये अभ्यासलं आहे असं शास्त्र, असा एक ग्रंथ तुम्ही तुमच्या जीवनाला आधारभूत करा. आणि तो एक ग्रंथ इतका अभ्यासा की त्या ग्रंथाने तुमच्या ग्रंथी सुटल्या पाहिजेत. म्हणजे इथं ग्रंथांची, शास्त्राची आपण कुठेही अवहेलना करत नाही आहे. इथं भाग असा आहे की मग ह्या ग्रंथात काय लिहिलं, त्या ग्रंथात काय लिहिलं, त्या ग्रंथात काय लिहिलं, हे करता करता आपल्याला नेमकं आचरण करायला वेळच मिळाला नाही तर करायचं काय. मग इथं तुमच्यापैकी काही मंडळींच्या मनात प्रश्न येईल की मग आपण तर वेगवेगळ्या ग्रंथांचे संदर्भ देता, मग त्यासाठी आपल्याला वेगवेगळे ग्रंथ वाचावे लागले असतील. मग वेगवेगळे ग्रंथ तुम्ही जर वाचता तर मग आम्ही वाचले तर काय अडचण आहे. सज्जनो, इथं जया निश्चयो हा जो शब्द आहे ना, तो फार महत्त्वाचा आहे. मी कसे ग्रंथ वाचतो बघा, मला काही काही मंडळी कधी कधी म्हणतात, दादा तुम्ही ओशो रजनीशांचं देखील नाव घेता. हो, ते कुठं आणि आमचे सगळे संत कुठं. बघा, मी कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात नाही, मी कुठल्याही व्यक्तीचा निषेध करत नाही. मी काय करतो, मी माझ्या डोळ्यावरती एक असा चष्मा चढवलेला आहे की मी ते वाचत असताना माझ्या गुरुने जे मला सांगितलेलं आहे त्याला अनुकूल त्या साहित्यामध्ये काय आहे तेवढं फक्त ग्रहण करतो. बाकी मला त्या इतर त्यांच्या वागण्याशी, बोलण्याशी, साहित्याशी माझा काही संबंध नाही. मी माझ्या गुरुवचनांना घट्ट धरून ठेवतो आणि मग गुरुवचनांना पुष्ट करणारं जे काही साहित्य मिळेल, मग ते इतर संतांचं असलं तरी काही हरकत नाही, पण त्या साहित्यामधून आपल्या सद्गुरूंनी काय आपल्याला सांगितलेलं आहे, त्याला पुष्ट करणारं काय आहे, अशा निश्चयाने आपण वाचन करावं, अशा निश्चयाने आपण अभ्यास करावा. कारण जर तुम्ही सगळी साहित्य वाचत बसला आणि हेही बरोबर आहे, माझं गुरु सांगतात हेही बरोबर आहे, त्यांचंही बरोबर आहे, हे म्हटलं की काय होतं, मती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. तुमची मती आतमध्ये संघर्ष करू लागते आणि गुरुवचनांच्या बद्दलच मनामध्ये संशय निर्माण होतो. आणि हे सगळ्यात मोठा धोका आहे वाचनाचा. ज्या वाचनाने तुम्हाला गुरुच्या बद्दल मनामध्ये आदर कमी होतो, ज्या वाचनाने, ज्या शास्त्राने तुम्हाला तुमच्या गुरुच्या दिलेल्या मंत्राबद्दल, साधन मार्गाबद्दल संशय निर्माण होतो, मला वाटतं त्याच्या इतका वाचनाचा धोका जगामध्ये दुसरा कुठलाही नाही. मती भांडती ज्ञानबोधे प्रबोधे. अरे, ते ज्ञान त्या गुरुने आम्हाला बोध रूपाने दिलेलं आहे. त्या बोधालाच एक प्रकारे मनुष्य स्वतः, जसं नाही का त्या शेख चिल्ली कुऱ्हाड मिळाली म्हणून तो त्या फांदीवरती, त्या शेंड्यावरती बसून त्या फांदीला तोडू लागला, तसं सज्जनो आम्हाला ही ज्ञानरूपी कुऱ्हाड मिळालेली आहे, तर आम्ही गुरुवचनांनाच तोडायचा प्रयत्न करतोय, गुरुवचनांवरती संशय घेतोय. असं होऊ नये. आणि बघा, जो खरा गुरुनिष्ठा आहे, ज्याच्या मागे समर्थ सद्गुरू आहेत, माऊलीसारखे गुरु आहेत, जगद्गुरूंसारखे गुरु आहेत, ब्रह्मचैतन्यांसारखे गुरु आहेत, नाथांसारखे गुरु आहेत, कोणाकोणाची नावं घेऊ.
यांच्या सांगण्यामध्ये कधीच भिन्नता नाही आहे. तुम्ही यांचा कुठलाही ग्रंथ घ्या आणि कुठल्याही ग्रंथाचं इतर कुठल्याही याच संतांपैकी असलेल्या ग्रंथांशी तुलना करून बघा, तुम्हाला यांच्यामध्ये काडी मात्र देखील भेद दिसणार नाही. आपण म्हणाला, हो दादा, आम्ही ऐकले तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ठीक आहे, बरोबर आहे. आणि समर्थ रामदास म्हणतात की केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाणावा. मग यत्न तो देव जाणावा, केल्याने होतची आहे रे. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग, यामध्ये विरोधाभास नाही का? नाही. वरवर पाहता आपल्यासारखी मंडळी त्यामध्ये विरोधाभास शोधतात की ठेविले अनंते तैसेची राहावे, काहीच करायचं नाही आणि अनंताने जसं ठेवलं त्या समाधानात राहायचं. हा एक भाग आमच्यासारख्या अज्ञानाच्या पातळीवरती आम्ही या अभंगाचा अर्थ काढताना म्हणतो. बघा, समर्थ कर्माच्या दृष्टीने जीवाला प्रेरित करतात, तर जगद्गुरु तुकाराम महाराज कर्मफळाच्या आधाराने हा अभंग सांगतात. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज कर्माला कुठंच खंडन करत नाहीत. आणि माझे समर्थ देखील कर्मफळाचा देखील कधीच अव्हेर करत नाहीत. आपण कर्मफळावरती कितीतरी ऐकलेलं आहे. समर्थ म्हणतात, मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊनी जाते, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. कर्माचं फळ हे तुमच्या संचिताप्रमाणे मिळतं, पण याचा अर्थ कर्मामध्ये उत्कटता आणणं, कर्म अत्यंत नेटाने करणं, याचा अव्हेर ना जगद्गुरु तुकारामांनी केला आहे ना समर्थांनी केला आहे. पण एवढा मतितार्थ आम्ही शोधायला जातोय कुठे? आम्हाला तर वाटतं की हे वरवर वेगवेगळं आहे. आणि मग ह्या दोन अशा संदर्भांना जेव्हा आमची मती गुरुकृपेशिवाय अभ्यासायला लागते, तेव्हा लक्षात येतं की अरे नाही बरं का, समर्थांचं जरा वेगळंच आहे आणि तुकाराम महाराजांचं काहीतरी वेगळंच आहे. नाही सज्जनो, साधू दिसता ती वेगळ्याले, परी ते स्वरूपी मिळाले. हे सगळे एकच रूपाने आपल्या हृदयामध्ये नांदणारे हे संत तत्व आहे. ते केवळ त्यांच्या कृपेने आपल्याला अभ्यासावी लागतात. आणि माझे जगद्गुरु जेव्हा म्हणतात की ठेविले अनंते तैसेची राहावे, आणि माझे समर्थ म्हणतात काहीच न करुनी प्राणी राम नाम जपेवाणी, या दोघांमध्ये देखील साधर्म्यच आहे की नाही? त्यामुळं आपल्याला या संत वचनांना नीट समजून घ्यायचं असेल तर एक तर आपल्याला गुरुवचनांच्या आधाराने हे ग्रंथ वाचले पाहिजेत, दिस इज वन. किंवा आपण अशा पद्धतीने ग्रंथ वाचावेत की जेणेकरून त्यांच्यामध्ये असलेली समानता आपल्याला कळेल. आणि तेवढं कळण्या इतकी जर आपल्यावर कृपा नसेल, आपल्याकडे जर तेवढी बुद्धिमत्ता नसेल, तर आपण केवळ गुरुवचनांवरती विश्वास ठेवावा. कारण गुरुवचनांवरती विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण केलं तर आमची गती कधीच खुंटत नाही. गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. आमची गती कधी खुंटणार नाही. आणि फायनली हे सगळं वाचायचं कशाला? ती सद्गती प्राप्त करण्यासाठीच ना. आणि ती सद्गती जर केवळ गुरुवचनांवरती विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण करून जर मिळणार असेल, तर मला वाटतं वाचनाला देखील मर्यादा रूपाने आपण आपल्या जीवनात स्वीकारायला काही हरकतच नाही आहे. आणि मुख्य आहे त्या वाचनाचं मनन होऊन त्याप्रमाणे आचरण होण्याची. त्यामुळे साधकाने आपल्या आचरण धर्मावरती जितका लक्ष ठेवून या मार्गावरती तो चालेल, तेवढी त्याला या परमार्थामध्ये गती प्राप्त होऊ शकेल. हे श्री समर्थांचं सांगणं. सज्जनो, आपण आता यातील पुढील श्लोकाचं चिंतन उद्याच्या सत्रामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.